हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, बोला पुंडरी कवरदेव हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु मोरनाथ महाराज की जय, गावदेवी माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्य नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही, बोला पुंडरी कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, कोणी कौरव थोर संतापले मानसी, भयभीत झाले मनी सकळ दुर्जन मिळोनी, म्हणती महासर्प दुकोनी हृदय कंठी धरिले. आता पंडकुमारांनी जे म्हणजे हारले होते ते राज्य म्हणजे त्यांना देऊन टाकलेला. आता दुर्योधनाच्या मनामध्ये खेद निर्माण झाला कौरवांच्या, ते आयतं सर्व राज्य आलेला, परंतु या धृतराष्ट्राने पुन्हा पांडवांना देऊन टाकला. धृतराष्ट्राला म्हणजे वाटलं म्हणजे आपल्या मुलांना हरवणं म्हणजे योग्य नाही, यांनी कपट बुद्धीने हरवले कौरवाने, त्याच्या मुलाने ते परत दिलं त्याने. तर कौरवाने त्यांच्या वडिलांना नको नको ते शब्द बोलले, आम्ही म्हणजे ती पराकष्ट करून हे सर्व मिळवलेलं परत तू पांडवांना दिलं. तैसे वृद्ध केले निश्चित, राज्यसेना शस्त्रांसहित, पांडव सोडविले जीवे जित, केला अनर्थ अंध्याने. आता बोलले म्हणजे आता ह्यांना काय बोलायचं, ह्या आंधळ्याला एवढं आम्ही म्हणजे हे केलं होतं, परंतु ह्या बलदाता त्यांना सोडून दिलेले आहे. सुयोधन दुशासन कर्ण शकुनी, हृदा प्रती सांगती येऊनी, त्वा हे काय केले करणी, कुलाहीन मांडली. आता तुम्ही हे काय केलं बोललं. दुशासन, सुयोधन म्हणजे दुर्योधन, शकुनी, कर्ण सर्वच येऊन बोलतायत की तुम्ही त्या पांडवांना का सोडले. तुम्ही दोन डावचा बेत असा होता की एका ह्याच्यामध्ये त्यांना वनामध्ये पाठवायचं होतं आणि 12 वर्ष वनामध्ये आणि 1 वर्ष त्यांना अज्ञातवास. म्हणजे